नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या गृहिणी स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या लिपिक, चालक, शिपाई व हमाल या पदाकरता परीक्षाभिमुख अशी संपूर्ण TCS पॅटर्ननुसार तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्त्वाची अतिसंभाव्य प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सामान्य ज्ञानमध्ये जेवढे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र तसेच चालू घडामोडी अशा सर्व बाबीवर प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत। यामधीलच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभावना आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, एक लाईक करायला विसरू नका। सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ज्यावेळेस 1960ला महाराष्ट्र राज्य हे निर्माण झालं त्यावेळेस जे मुख्यमंत्री झाले ते पहिले मुख्यमंत्री कोण होते? पर्याय बघा आहे यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण आणि वसंतराव नाईक। यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? कोण होते? पर्याय नंबर 1 यशवंतराव चव्हाण हे काय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। पुढचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक, पुणे, अहिल्यानगर, मुंबई। काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 1 नाशिक या ठिकाणी काय महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारतीय संविधान कधी लागू झालं? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 2 ऑक्टोबर 1950 आणि 14 नोव्हेंबर 1949। भारतीय संविधान कधी लागू झालेलं आहे? सर्वांना माहीत असेल 26 जानेवारी 1950 हे याचं उत्तर असेल, पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न आपण बघूया, लोकसभा सदस्यांची मुदत किती असते? लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य या प्रत्येक सदस्याची मुदत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। या ठिकाणी प्रश्न आहे तुम्हाला, लोकसभा सदस्यांची मुदत किती असते? 5 वर्ष, 2.5 वर्ष, 6 वर्ष की 1 वर्ष? पर्याय नंबर 1 लोकसभा सदस्यांची मुदत किती असते? 5 वर्ष असते। मग लोकसभा आणि राज्यसभा या कधी अस्तित्वात आलेले हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर त्या इसवी सन 1952 मध्ये राज्यसभा आणि लोकसभा हे अस्तित्वात आलेले आहे। लोकसभेमध्ये सदस्य संख्या किती असते? तर 552 असते। आणि यावेळेस जर तुम्हाला प्रश्न आला की सध्या लोकसभेमध्ये सदस्य संख्या किती आहे, तर त्याचं उत्तर येईल बघा 543। मग लोकसभेचा अध्यक्ष कोण असतं? लोकसभा अध्यक्ष। आणि त्याला काय म्हटलं जातं? कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं। लोकसभेला काय म्हटलं जातं? कनिष्ठ सभागृह। त्याच प्रकारे जी राज्यसभा आहे यातील सदस्यांची कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्ष असतो। त्यानंतर राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 250 आहे। आणि सध्या जर विचारली तर किती आहे? 245 आहे। त्यानंतर जी राज्यसभा आहे हिचा अध्यक्ष कोण असतं? उपराष्ट्रपती असतो, पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि त्याला काय म्हटलं जातं? वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्र राज्य स्थापनेची तारीख कोणती आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे। कमेंटमध्ये प्रश्नाचे उत्तर देत चला। जेवढ्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। महाराष्ट्र राज्य याची स्थापना कधी झालेली आहे? 15 ऑगस्ट 1959, 1 मे 1960, 26 जानेवारी 1962, 5 जुलै 1960। काय उत्तर असेल? 1 मे 1960 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल, पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न आपण बघूया, तो शाळेत गेला वाक्यात क्रियापद कोणतं आहे? वाक्य कोणतं दिलं तुम्हाला? तो शाळेत गेला। या वाक्यात काय विचारलं? क्रियापद विचारलेले बघा, शाळा, गेला, मध्ये, तो कोणतं येईल? उत्तर येईल पर्याय नंबर 2 गेला। हे काय क्रियापद आहे? त्यावर थोडासा प्रकाश टाकूया आपण। वाक्य काय आहे? तो शाळेत गेला। मध्ये काय आहे? क्रियापद। ही क्रिया दर्शविणारा शब्द असतो जो कृती किंवा स्थिती व्यक्त करतो। हे वाक्य कसं आहे? भूतकाळामध्ये आहे। आणि गेला हा जो शब्द आहे तर जाण्याची क्रिया दर्शवितो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? गेला।
मग शाळा काय ही संज्ञा आहे. मग शाळेत म्हणजे मध्ये हे काय विभक्तीचा शब्द आहे आणि तो हा कर्ता आहे, केवळ गेलाच क्रियापद आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? मोठा, कुरूप, छान, बरा. काय उत्तर असेल? सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. एकदम सोपा प्रश्न आहे. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल, कुरूप. पुढचा प्रश्न पहा काय. तू आला तर मी येईल. वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तू आला तर मी येईन. बघा, संयुक्त वाक्य, साधं वाक्य, मिश्र वाक्य, अपूर्ण वाक्य. तू आला तर मी येईल, मिश्र वाक्य. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. बघा, या वाक्यात तू आला म्हणजे कसं आहे? शर्त गौण विधान आहे आणि मी येईन प्रधान विधान आहे. तर या गौणात्वन सूचक अव्ययाने जोडला आहे, म्हणून हे मिश्र वाक्य आहे, संयुक्त नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुलगा अभ्यास करतो या वाक्यातील कर्ता कोण आहे? मुलगा अभ्यास करतो या वाक्यातील कर्ता तुम्हाला विचारलेलं कोण असेल? अभ्यास, मुलगा, करतो, नाही. योग्य उत्तर पर्याय नंबर 2 मुलगा अभ्यास करतो. या वाक्यातील कर्ता कोण येईल? मुलगा येईल. बघा, मुलगा अभ्यास करतो या वाक्यातील कर्ता मुलगा आहे. कर्त्याची ओळख कर्ता हा वाक्यातील तो शब्द असतो जो क्रियापद दाखवणारी क्रिया करतो. मुलगा हा क्रियेचा कर्ता आहे कारण तो अभ्यास करणारा व्यक्ती दर्शवतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? 10, 11, 17, 12. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 12. मग हे जे 12 आयुक्तालय आहेत तर हे कोणकोणत्या ठिकाणी आहे हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, आयुक्तालयामध्ये काय? बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई रेल्वे, पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर, वसई विरार यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील वाक्याचा मिश्र वाक्य प्रकारातील अचूक प्रकार ओळखा. मिश्र वाक्य प्रकारातील अचूक प्रकार ओळखायचा काय? आज तो उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने सातत्यपूर्ण सराव केला होता. पर्याय पहा काय दिले तुम्हाला? कारणबोधक, उद्देशबोधक, स्वरूपबोधक आणि संकेतबोधक. काय योग्य उत्तर असेल त्याचं? योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 1 कारणबोधक. दिलेल्या वाक्याचा मिश्र वाक्य प्रकारातील अचूक प्रकार काय? कारणबोधक. मिश्र वाक्य आहे कारण या उभयन्वी अव्ययाने मुख्य वाक्य आज तो उत्तम क्रिकेटपटू आहे आणि गौण वाक्य त्याने सातत्यपूर्ण सराव केला होता हे जोडले गेलेले आहे. ज्यात दुसरं वाक्य पहिल्या वाक्याचे कारण स्पष्ट करतं म्हणून एक आहे कारणबोधक वाक्य आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द तुम्हाला दिलेले आहे आणि त्याचा योग्य अर्थ ओळखायचा काय? दररोज प्रसिद्ध होणारे. काय म्हणते त्याला? पाक्षिक, साप्ताहिक, मासिक की दैनिक? दररोज प्रसिद्ध होणारं. आता हे पाक्षिक कशाला म्हणावं, साप्ताहिक कशाला म्हणावं, मासिक कशाला म्हणावं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणचा प्रश्न आहे तुम्हाला दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजेच दैनिक. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. वरील 3 पर्यायाबद्दल आपण बघूया. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांना प्रसिद्ध होणारं, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांना प्रकाशित होणारं आणि मासिक म्हणजे महिन्याला प्रकाशित होणारं वृत्तपत्र असा याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य ओळखा. नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेलं अचूक वाक्य काय? वाक्य काय दिलं बघा? लांडोर मादी आहे. पर्याय काय दिले तुम्हाला? लांडोर मादी आहे का? लांडोर नर नाही, लांडोर नर आहे. अचूक वाक्य कोणतं येईल? पर्याय नंबर 2 लांडोर नर नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलं काय? वार्ता हा तुम्हाला शब्द दिलेला आहे. मग वार्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? जागृती, समाचार,
समन्वय, अखिल. काय योग्य उत्तर असेल? समानार्थी शब्द. वार्ता या शब्दाचा समाचार. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. गीतू अण्णा जोस खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? काय खेळाडूचं नाव दिलेलं काय? गीतू अण्णा जोस या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा पर्याय काय दिलेले? टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन. गीतू अण्णा जोस कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2 बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणती ब्रह्मपुत्र नदीची डाव्या किनाऱ्याला असलेली मुख्य उपनदी आहे? खाली तुम्हाला नद्यांची नावं दिलेली आहे आणि ब्रह्मपुत्र नदीची डाव्या किनाऱ्याला असलेली उपनदी तुम्हाला विचारलेली. पर्याय आपण बघूया. सुबानसिरी, दिबांग, कामेंग आणि मानस. कोणती नदी आहे डाव्या साईडची उपनदी ब्रह्मपुत्राची? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 दिबांग. ही जी नदी आहे ही काय आहे? ब्रह्मपुत्रेची डाव्या साईडला असलेली उपनदी आहे. आता आपण ब्रह्मपुत्रेच्या मुख्य उपनद्या डाव्या साईडच्या आणि उजव्या साईडच्या दोन्ही आपण बघूया. डाव्या किनाऱ्याच्या मुख्य उपनद्या कोणकोणत्या आहे? तर दिबांग आहे, त्यानंतर धनसारी आहे आणि उजव्या किनाऱ्याच्या बघा सुबानसिरी, कामेंग, मानस, संकोश ह्या नद्या काय आहे? उजव्या किनाऱ्याच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे. तर भेटूया अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.